गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मायसेल्फ मिसेस सुषमा सांगले. आपण इंग्लिश स्पीकिंग कोर्स पहिली ते 8वीचे बॅचेस घेत आहोत. त्याच्यामध्ये पहिली बॅच आपली 1ली ते 4थीसाठी आहे आणि दुसरी बॅच आहे ती 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांच्यासाठी आहे. आज आपण आता काय करायचं आहे, 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांच्यासाठी एक पेज शेअर तुम्हाला मी करणार आहे. त्या पेजद्वारे तुम्ही काय करायचंय, एस्से रायटिंग, निबंध किंवा एखाद्या विषयावर इन्फॉर्मेशन आपण कशी बघायची ते आपण आता काय करूयात, याच्यामध्ये बघूयात. आता तुम्हाला एक एक इझी एसे दाखवणार आहे इथं. तो तुमच्या लक्षात येईल त्याच्यावर बघितले की सोप्या पद्धतीचं. त्याच्यानंतर मग आपण काय करू शकतो, हळूहळू कशा प्रकारे आपण काय करू शकतो, निबंध लिहू शकतो, हे आपण बघायचं आहे. ओके, लुक हिअर स्टुडंट्स. ओके, दिस इज वन पिक्चर, रीडिंग अँड रायटिंग. ओके, ॲनिमल्स म्हटलेलं आहे याच्यामध्ये, रीडिंग अँड रायटिंग ॲनिमल्स म्हटलेलं आहे. हिअर इज द पिक्चर ऑफ द काऊ. हिअर अ पिक्चर ऑफ अ काऊ. मग ही कसं आहे, काऊ, काऊ मीन्स काय, गाय आपण म्हणतो. हा, मग ह्याच्यामध्ये बघा काय दिलेले आहेत वाक्य. सो इझी सेंटेन्सेस. आय एम अ काऊ. आय एम अ काऊ. आय एम ब्लॅक अँड व्हाईट. मी ब्लॅक आणि व्हाईट असतो. आय लाईक टू ईट ग्रास. मला काय आवडते, गवत खायला आवडते. आय कॅन मेक मिल्क किंवा आय कॅन गिव्ह मिल्क. ओके, सी इट इज अ सो easy sentences. 3, 4 or 5 sentences are here is so easy. I am a cow. मी गाय आहे. I am black and white. मी काळ्या आणि पांढऱ्या रंगाची आहे. असं म्हटलं तरी चालेल. आय एम इन ब्लॅक अँड व्हाईट कलर. आय लाईक टू ईट ग्रास. मला गवत खायला आवडते. आय कॅन मेक मिल्क किंवा आय कॅन गिव्ह मिल्क असं सुद्धा म्हटलं तरी चालेल. सो स्टुडंट्स, हिअर वॉज ओनली 4 or 5 लाईन्स. ओके, ज्या मुलांना इंग्लिश अवघड जातं त्या मुलांनी काय करायचं, ह्या सोप्या पद्धतीनं आपण एखाद्या विषयाची मांडणी करू शकतो. आता बघा, आता ह्याच्या ठिकाणी आपण बफेलो जर घातलं तरी चालू शकतं. आय एम बफेलो. आय एम ब्लॅक इन कलर. आय लाईक टू ईट ग्रास. आय कॅन गिव्ह मिल्क. ओके, म्हैस सुद्धा आपल्याला काय देते, दूध देते. ओके, आफ्टर दॅट हिअर वी हॅव टू आय एम शीप किंवा आय एम गोट. शीप गोट असं आपण म्हणतो. आय एम गोट. आय एम ब्लॅक इन कलर. आय लाईक टू ईट ग्रास. शेळ्या सुद्धा गवत खातात. अँड आय कॅन गिव्ह मिल्क. मी दूध सुद्धा देऊ शकतो. अशा प्रकारे म्हणजे इथं आपण फक्त काऊच बघितलेलं आहे, पण ह्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या काय करू शकतो, ॲनिमल्स, पेट ॲनिमल्स आहेत ते घालून सुद्धा काय करू शकतो. ह्याची एक्स्ट्रा वी हॅव टू राईट द एसे in English. Here you have also, you have to write horse. I am horse. I am brown in color. I like to eat grass. I run fast. मी फास्ट पळतो की नाही हॉर्स. मग अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, मी फास्ट पळतो आणि ह्याच्यामध्ये काय करतात, मेन्स आर रायडिंग फ्रॉम मी, म्हणजे मेन्स काय करतात, रायडिंग करतात. रायडिंग आय ऑल्सो युजफुल फॉर रायडिंग. रायडिंग म्हणजे मी सुद्धा काय रायडिंग साठी उपयोगी येतो. ओके, now here is some questions, only 3 questions here. It is answer the question. What animal is this? हा काय प्राणी आहे किंवा हा कोणता प्राणी आहे. दिस इज अ काऊ. आपण याचं उत्तर काय लिहायचं आहे, दिस इज अ काऊ. What color is the animal? What color is the animal? This is a black and white. The animal color is, so here we have to write the animal color. Here we have to write the animal color is black and white. Okay. What does the animal like to eat? What does animal like to eat? The ऐकून सुरुवात करायची बघा. The animal like to eat grass. The animal like to eat grass. So students, here I gave you the cow's picture. You have to write short essay on the horse, on the goat, on the buffalo. Okay. Only this line also you have to
आता जर तुम्ही ह्या लाईन जर शिकल्या व्यवस्थित तर तुम्हाला यू गॉट सो इझी फ्रॉम यू आर यू कॅन राईट यस ऑन द हॉर्स बफेलो. ओके स्टुडंट्स, सी हे क्वेश्चन सुद्धा सोपे आहेत. मी अजून एकदा क्वेश्चन आन्सर कसं लिहायचं सांगते. व्हॉट एनिमल इज धिस. मग इथून सारखं धिस इज अ काऊ. ओके. व्हॉट कलर इज द एनिमल. The animal color is black and white. Okay. Then next, what does the animal like to eat? The animal like to eat grass. The animal like to eat grass. बघा एकदम सोप्या आणि छान पद्धतीने मी तुम्हाला हे ॲनिमलची माहिती दाखवलेली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ही सोप्या पद्धतीची झाली. आता बघा, माय मॉम किंवा माय मदर. माय मदर वरनं हा एसे आहे. माय मदर वरनं हा एसे आहे बघा. माय मॉम इथं आपण काय म्हणू शकतो, माय मदर. ओके. सो इझी सेंटेन्सेस आर हियर. माय मॉम इज 38 years old. माय मदर इज 30 years old. सी इज नाइस अँड काइंड. My mother is nice and kind. But here he uses of pronoun. Replace the noun. Here uses pronoun she. My mom च्या ऐवजी she वापरलेला आहे. She has short brown hair. आता look here students. Here is a one lady and here is a small girl. Both are the sitting. Mother is sitting on the chair. So डिस्क्रायबिंग ऑफ दिस पिक्चर्स मदर. आता इथं जो डिस्क्राईब केलेलं पिक्चर मधल्या मदरचं केलेलं आहे, तिथं तुम्ही तुमची मदर सुद्धा घालू शकता. ओके. सी हॅज शॉर्ट ब्राऊन हेअर. या मदरला काय शॉर्ट ब्राऊन हेअर आहेत. सी वर्क ॲज अ सेक्रेटरी इन अन ऑफिस. सी वर्क ॲज अ सेक्रेटरी इन अन ऑफिस. ओके. आपण इथं म्हणू शकतो सी इज हाऊसवाईफ. आपली आई जर घरकाम करणारी असेल तर आपण काय म्हणायचं आहे तिथं, माय मदर इज हाऊसवाईफ. म्हणजे आमची आई काय करते, घरात काम करते. द हाऊसवाईफ इज द मोस्ट इम्पॉर्टंट जॉब. बिकॉज आपण घरी बसून, आई आपल्या घरी जर असेल तर आपल्याला घरी बसून सगळ्यांची काळजी ती करत असते. ओके. द नेक्स्ट लाईन अबाउट द मदर. She can cook. She can cook very well. She does clean the housework. She does like the housework. She can cook very well. ती अगदी छान प्रकारे काय करते, अगदी छान प्रकारे स्वयंपाक करते आणि तिला हाऊसवर्क करायला सुद्धा आवडतं. आपण म्हणू शकतो माय मदर कॅन कुक व्हेरी वेल अँड शी डज लाईक द हाऊसवर्क. शी लव्स मी अँड माय डॅड व्हेरी मच. she loves me and my dad very much. तिला मी आणि माझे बाबा खूप आवडतात. My mom is the best. I love her. My mom is the best mom. I love her. आता बघा, इथं दिलेलं आहे अगदी शॉर्ट मध्ये माय मॉम जे आहे याच्यामध्ये काय दिलेलं आहे, चित्रातील आईचं वर्णन केलेलं आहे. सो स्टुडंट्स, यू हॅव टू write essay on your mother. Okay. I will tell about my mother. Okay. Then my mother is 50 years old. She is very nice and kind. She has black hair. Here write brown hair लिहिलेला आहे. But I am telling about my mother. She has black hair. She is housewife. Okay. She can cook very well dishes. ऑलवेज सी इज वर्किंग इन फार्म. नेहमी ती शेतामध्ये काम करते. सी लव्स टू ऑल. ती सगळ्यांच्यावर प्रेम करते असं सुद्धा आपण म्हटलं तर चालेल. माय मदर लव्स टू ऑल. ओके. माय मदर इज द बेस्ट मदर इन द वर्ल्ड. सो आय लव्ह हर. मला ती फार आवडते. आता हे जे मी वर्णन केलं ते माय मदर बद्दल केलं, म्हणजे माझी आई आहे याच्याबद्दल केलेलं आहे. इथं अजून एकदा एक्सप्लेन. आय विल एक्सप्लेन यू. दिस मदर इज ऑन द पिक्चर. ची आई आहे ती पिक्चर मधली आहे, तिथं जे दिसतंय त्याच्या मधली. हा,
आता बघा, हिअर इज सम क्वेश्चन्स ऑन इट. ह्याच्या आता या माय मदर्स मध्ये इथं काय दिलेलं आहे, क्वेश्चन सुद्धा दिलेले आहेत. तर फिल इन द ब्लँक्स अँड वी हॅव टू चूज. वी हॅव टू चूज द पर्टिक्युलर वर्ड. ब्रॅकेटमध्ये जो पर्टिक्युलर वर्ड दिलेला आहे तो चूज करायचा आहे. ओके, माय मदर इज. ओके, एम आर. माय मदर इज एम आर 30 years old. माय मॉम, आता आर येऊ शकतं का? नो. एम येऊ शकतं का? नो. एम असेल तर, आय असेल तर एम येऊ शकतं. वी असेल तर आर येऊ शकतं. बट हिअर माय मॉम इज, हिअर करेक्ट ऑप्शन इज. Is 38 years old. She dash dash short hair. She has, तिला आहेत शॉर्ट हेअर आहेत. सी हॅज शॉर्ट हेअर. सी वर्क्स ॲज अ सेक्रेटरी. सी वर्क ॲज अ सेक्रेटरी इन अ ऑफिस. पुढचं वाक्य आहे, सी वर्क सेक्रेटरी. सी कॅन कुक्स व्हेरी वेल. माझी आई खूप छान जेवण करते. माझी आई खूप दयाळू आहे. परत आपण म्हणू शकतो, मी आजारी पडल्यावरती माझी काळजी घेते. मला शाळेत जायला ती खूप तयार करते, आम्हाला कपडे घालते, आंघोळ करते. म्हणजे सगळ्या गोष्टीत आपल्याला मदत कोण करते? माय मदर. सी कॅन कुक व्हेरी वेल. सी लव्स मी अँड माय डॅड. ती मला, आणि आता इथं काय लव येणार, काय लव्स येणार? सी लव्स मी अँड माय डॅड. ती मला आणि माझ्या वडिलांच्यावर काय करते? माया करते किंवा प्रेम करते. ओके स्टुडंट्स, हे कशावर होतं? दिस वन एसे ऑन द माय मॉम. बघितलं किती सोप्या आणि छान पद्धतीने इथं त्याची मांडणी केलेली आहे. आता त्याच्यानंतर माय फादर बघूया आपण. ओके, स्वतःबद्दल पण बघायचं आहे आपल्याला. माय डॅड किंवा माय फादर. द फादर इज द हिरो ऑफ अवर लाईफ. ओके, यू नो द फादर इज द हिरो ऑफ अवर लाईफ. माय डॅड इज डायरेक्टली हिअर स्टार्ट. माय डॅड इज लॉयर. माझे वडील हे वकील आहेत. ही इज 42 years ओल्ड. ते 42 वर्षाचे आहेत. ही हॅज ब्राऊन हेअर. त्यांचे ब्राऊन कलरचे केस आहेत बघा. ही इज व्हेरी स्ट्रॉंग. ही इज व्हेरी स्ट्रॉंग. ही लाईक्स स्पेंडिंग टाइम विथ मी. ही लाईक स्पेंडिंग टाइम विथ मी. वी युजली गो टू पार्क टुगेदर. आम्ही नेहमी काय करतो? मी सगळे एकत्र नेहमी पार्क मध्ये जातो. ही ऑफ्टन गिव्ह मी अ शोल्डर राईड. म्हणजे ते नेहमी मला खांद्यावर घेऊन फिरवत असतात. शोल्डर राईड. ओके, हॉर्स राईड मगाशी हा शब्द मी वापरला होता बघा. वी समटाइम्स प्ले फुटबॉल टुगेदर इन द पार्क. समटाइम्स वी प्ले फुटबॉल टुगेदर इन अ पार्क. पार्क मध्ये आम्ही कधी कधी काय करतो? एकत्र क्रिकेट खेळतो. ही इज अ ग्रेट फादर. ते एक चांगले पिता आहेत. ही इज अ ग्रेट फादर. आय लव्ह हिम व्हेरी मच. आय लव्ह हिम व्हेरी मच. ओके, दिस इज अ फ्यू लाईन अबाउट अवर फादर. बट हिअर्स फादर इज ऑन द फोटोग्राफ. ह्या फोटोग्राफ मधले जे फादर आहेत त्यांचे डिस्क्रायबिंग वर्ड्स इथं केलेली आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या? नेक्स्ट बघा, आता ह्याच्यामध्ये नाऊ आय एम डिस्क्रायबिंग अवर फादर. आपल्या आपल्या पालकांचं म्हणजे माझ्या वडिलांचं मी आता इथं काय करणार आहे असे तुम्हाला सांगणार आहे. ओके, माय फादर. माय फादर इज अ क्लार्क. ही इज 50 years old. He has black hair. He is very strong. He likes spending time with our family. आता इथं spending time with मी लिहिलेलं आहे. But here I am giving some new sentence to you. He likes to spending time with our family. Usually we are going to park or garden together. आम्ही काय करतो? नेहमी गार्डन मध्ये सगळे एकत्र जातो. Sometimes we play football, sometimes we play cricket, sometimes we play tennis. आता याच्यामध्ये ओनली हिअर गिव्ह फुटबॉल, सो आय ऍड हिअर टेनिस ऑल्सो आय ऍड केलेलं आहे. ही इज अ ग्रेट फादर. ते अतिशय चांगले
वडील आहेत. आय लव्ह हिम व्हेरी मच. मला ते फार आवडतात. आय लव्ह हिम व्हेरी मच. मला ते काय आवडतात? फार आवडतात. ओके स्टुडंट्स, आता याच्यामध्ये एक्स्ट्रा आपण घालू शकतो की माय फादर इज व्हेरी हार्ड वर्क. दे ऑलवेज गिविंग मनी व्हेनेवर ऑलवेज गिविंग मनी फॉर निडेड, म्हणजे गरजेला ते नेहमी आम्हाला पैसे पुरवतात. माय फादर लाईक फ्रुट्स, म्हणजे पप्पांना फ्रुट्स फार आवडतात. दे ऑलवेज टेकिंग केअर फॉर आवर फॅमिली, ते नेहमी आमच्या घराची काळजी घेतात. म्हणजे अशा प्रकारे जेवढे जेवढे तुम्ही काय करू शकता, अगदी शॉर्ट मध्ये आणि छान प्रकारे तुम्ही काय करू शकता, हा जो एसे दिलेला आहे तो तुम्ही करू शकता. सी हिअर सम क्वेश्चन्स. फर्स्ट, माय डॅड डॅश डॅश अ लॉयर. आता हिअर द word started with L. This is L is the consonant. So here we have to give A. A दिलेला आहे. मग याच्या माय डॅड इज अ लॉयर. माझे पप्पा काय आहेत? वकील आहेत. He has have brown hair. Then like he has brown hair. He likes spending time with me. त्यांना माझ्याबरोबर वेळ घालवायला फार आवडते. वी युजली वी गो. आता इथं जातो असं म्हटलेलं आहे. दिस इज अ प्रेझेंट टेन्स. ओके. वी वी युजली वी गो टू द पार्क. वी आलेला आहे त्यामुळे गो येणार. युजली वी गो टू द पार्क. ही ऑफ्टन गिव्स मी अ शोल्डर राईड. ही ऑफ्टन गिव्ह मी अ शोल्डर राईड. ते नेहमी मला काय करतात? खांद्यावरून फिरवतात. ओके. दिस एसे अपॉन आवर फादर, आवर मदरवर बघितला. देन माय सेल्फ. ओके. माय सेल्फ वरनं सुद्धा आपण एसे बघायचं आहे किंवा माय फ्रेंड वरनं सुद्धा बघायचं आहे. आता इथं लिझा एक नाव दिलेलं आहे. लिझा इज अ गर्ल. इथं बघा, आता हिचं शेड्यूल इथं काय केलेलं आहे? उल्लेख केलेला आहे. लिझा, टुडे इज संडे. लिझा वॉकिंग टू द लायब्ररी. द लायब्ररी इज नॉट फार फ्रॉम हर हाऊस. फार म्हणजे लांब. सी लाईक्स गोइंग टू देअर विकेंड्स. विकेंड्स म्हणजे आठवड्याचा शेवटचा दिवस. ओके. अँड रीड सम बुक्स विथ देम. सी लव्स रीडिंग. सी लव्स रीडिंग, रायटिंग, वॉट एव्हर यू हॅव टू राईट हिअर यू कॅन राईट. ओके, ऑप्शनल इट इज. सी युजली reads with her friends in a nice and quiet place. She usually reads with her friends in a nice and quiet place. म्हणजे शांततेच्या ठिकाणी ती काय करते? तिला लिहायला वाचायला फार आवडतं. रीडिंग इज अ गुड अँड इट ऑलवेज मेक्स हर हॅपी. वाचणं हे खूप चांगलं आहे. अँड इट ऑलवेज मेक्स हर हॅपी. आणि तिला ते नेहमी काय होतं? आनंदी बनवतं. तिला नेहमी काय होतं? ते आनंदी बनवतं. सो हिअर इज नो ऑप्शन्स. हिअर यू हॅव टू कम्प्लीटेड दिस. Here is no options. You have to complete this with the help of this para of Lisa. Lisa is dash dash to the library. Lisa is walking to the library. Lisa काय करते? आता ती लायब्ररी मध्ये जाते. सेकंड, the library dash dash from her house. The library is not far from her house. लायब्ररी ही तिच्या घरापासून जास्त लांब नाही. ओके. सी इज गोइंग टू मीट. आता तिचे सी इज गोइंग टू मीट हर फ्रेंड्स. ओके. सी इज गोइंग टू मीट हर फ्रेंड्स. सी लाइक्स गोइंग टू द लायब्ररी ऑन वीकेंड्स. वीकेंड आपला कुठला असतो? संडेला असतो. सी लाइक्स टू गोइंग टू द लायब्ररी ॲट संडे किंवा वीकेंड. ओके स्टुडंट्स. सी इज गोइंग टू रीड. सी इज गोइंग टू रीड डॅश डॅश विथ हर फ्रेंड. सी इज गोइंग टू रीड. आता काय वाचायला आवडतं तिला सांगा? सी लव्स रीडिंग. सी युजली रीड्स हर फ्रेंड्स नाईस अँड रीडिंग इज गुड. इट ऑलवेज मेक्स हर हॅपी. सी लाइक्स गोइंग टू
तर वेकेन्सी इज गोइंग टू मीट हर फ्रेंड्स. आता इथं काय आले बघा, सी इज गोइंग टू रीड going to read some books with her friends. She is going to read some books with her friends. So students, आता तुम्हाला याच्यावर एक होमवर्क सुद्धा मी देणार आहे. I will give you some homework. You have to write about your sister, about your brother, और ग्रँडफादर और ग्रँडमदर. याच्यामध्ये चारही मध्ये तुम्हाला कंपल्सरी तुम्ही 4 प्रकारामध्ये तुमचे निबंध अशा प्रकारे लिहायचे आहेत. ग्रँडफादर, ग्रँडमदर, ओके, माय सिस्टर, माय ब्रदर और माय फॅमिली. याच्यामध्ये विदिन दिस 5 यू हॅव टू राईट 4 essays लाईक दिस. हिअर माय सेल्फ सुद्धा तुम्ही घालू शकता. माय नेम इज राजवीर. माय नेम इज राजवीर. आय एम इन 8th स्टँडर्ड. आता 8th स्टँडर्ड मध्ये आय लाईक टू ऑलवेज आय एम गो टू द लायब्ररी. Library is so far from me. I went there with my friends. I like history. I like to read history books. Okay, because of 8th standard, I like to read history books. Okay, reading is very useful for our लाईफ. म्हणजे वाचणे आपल्या जीवनासाठी खूप महत्वाचं आहे. किंवा माय ट्री, माय गार्डन याच्याविषयी सुद्धा तुम्ही निबंध लिहू शकताय. ओके स्टुडंट्स, नाऊ आय विल स्टॉप हिअर. आता मी थांबवते आणि तुम्हाला आज मी जे छान असे निबंध कसे लिहायचे हे सांगितलेले आहेत. तुम्ही काय करू शकता, ते निबंध अशा प्रकारे छान छान लिहून एक्स्ट्रा प्रॅक्टिस करू शकता. आले लक्षात सगळ्यांच्या? थँक्यू.